त्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उत्पादन शुल्क विभागामध्ये धंगेकरांनी केलेल्या आंदोलनामुळे शंभूराज देसाई चांगलेच संतप्त झालेत। धंगेकर यांच्यामुळे बदनामी झाल्याचा आरोपही देसाईंनी केला असून माफी न मागितल्यास त्यांना कोर्टामध्ये खेचण्याचा इशारा देसाईंनी दिलाय। काँग्रेस आणि धंगेकरांनी या देसाईंचं आव्हान स्वीकारलं असून हिम्मत असेल तर नोटीस पाठवाच असं आव्हान त्यांनी दिलेलं आहे। सविस्तर पाहूयात। पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागात केलेल्या आंदोलनावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धंगेकरांनी उत्पादन शुल्क विभागात आंदोलनाच्या वेळी एक बॉक्स नेला होता। या बॉक्सवर शंभूराज देसाईंचा फोटो आणि 50 खोके असं लिहिलं होतं। या फोटोमुळे बदनामी झाल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केलाय। या आंदोलनाच्या माध्यमातून धंगेकरांनी प्रतिमा मलिन केल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केलाय। या प्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा करणार असून त्याची नोटीस धंगेकरांना बजावणार असल्याचं देसाईंनी म्हटलंय। उन्होंने जो बक्सा दिखाया, वो बक्से के ऊपर जो मेरा फोटो लगाया, उसका जो कार्टून बनाया, हाथ में नोटों के बंडल लेके गए और हमारी प्रतिमा, मेरी प्रतिमा खराब करने की, मलिन करने की, डैमेज करने की जो उन्होंने काम किया है, उसके बारे में आज ही मेरे एडवोकेट की तरफ से मैंने श्री विधानसभा सदस्य श्री धनगेकर जी को और उबाटा की प्रवक्ता श्रीमती अंधारे जी को आज ही ये नोटिस 6 पानों का नोटिस उनको भेजा है। सुषमा अंधारेंच्या विरोधात यापूर्वी दाखल केलेल्या खटल्यात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। श्रीमती अंधारे मैडम के ऊपर पाटन कोर्ट में मैंने डिफेमेशन का सूट फाइल किया है। वो अभी समर वेकेशन खत्म होने के बाद जब कोर्ट खुलेगा तब मैं खुद माननीय कोर्ट के सामने पेश होकर कोर्ट को रिक्वेस्ट करूंगा कि वो पिछले केस में का हमको जल्द के जल्द तारीख मिले। शंभूराज देसाई यांनी नोटीस पाठवावी त्याची वाट पाहतोय असं काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। शंभूराज देसाई यांनी कायदेशीर नोटीस पाठवावीच असं आव्हान काँग्रेसनं दिलंय। उत्पादन शुल्क विभागात सुरू असलेल्या हप्तेबाजीचा भांडाफोड विधिमंडळात करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। पाठवू द्या, त्याचं उत्तर आम्ही देऊ, धंगेकरही देतील, आम्ही देऊ। त्या विभागामध्ये काय काय सुरू आहे हे विधानसभेत काढू। जे सुरू आहे ना, जे हप्ता वसुली सुरू आहे, तो हप्ता कुठपर्यंत जातो आहे ते सगळं काढू आम्ही। त्या नोटीसचं उत्तरही देऊ। उलटा चोर कोतवाल को दाटे असं त्याचा अर्थ आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून सुरू झालेल्या आरोपांचं स्वरूप आता काँग्रेस विरुद्ध शिवसेना असं झालंय। हप्तेबाजीच्या आरोपांवरून सुरू झालेलं महाभारत आता विधिमंडळाच्या कुरुक्षेत्रापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।